मॉर्निंग फ्रेंड. आता मी पेले गरम गरम चहा. बघा गावाकडे असं असतंय. मस्त वाटीमध्ये चहा घेतलाय, मस्त वाटीमध्ये चहा पेले. या चहा प्यायला. हा ती चहा पिली नाही. मस्त वाटायलंय थंडीचं गरम चहा प्यायला. काय मी चहा पित नाही, पण इतकी थंडी वाजती म्हणायला, इतकी थंडी किंवा अतिशय थंडी वाजायली. त्यामुळे मी आता गरम गरम चहा प्यायले. या चहा प्यायला. थांब चहा वत्ती. व्हिडिओ बघत राहा पूर्ण. आता चहा पिऊन झाला माझा. काय बोलण्याच्या चक्कर मध्ये पटपट पेले चहा. चला आता आपण चुलीवर पाणी कसं तापवतो बघा. सकाळ सकाळी रानात लय भारी वाटतंय, पण काय भारी वाटतंय, पण थंड पण लय वाजती. लय थंडी वाजायली बघा आजकाल. काय सांगू तुम्हाला, आता ह्या दिवसात म्हणजे थंडीचेच दिवस आहेत, त्यामुळं थंडी वाजणारच ना. बघा आता इथं पाणी तापवाय चालू आहे चुलीवर. आता मी अंबाजोगाईत राहत होते, कुठं पण शहरात गेले मला लय गार पाण्याने आंघोळ करावं लागली. पण इथं आलं का मी अजिबात गार पाण्याने आंघोळ करीत नाही बघा. असं मस्त चुलीवर पाणी तापवते. तुम्हाला काल म्हणलं आमच्या इथं सरपणाचा लय ताप आहे, तरी बी आई आमची इकडून तिकडून लाकडं हुडकून आणलीवर असती. असं आम्ही पाणी तापवतो आणि मस्त पाणी तापवून आंघोळ करते गरम पाण्याने. अंग हलकं पडते. जाळ फुकते एकदा आता. लागला जाळ. कसं आहे, कडक पाण्याने आंघोळ केली का अंग बी हलकं पडते आणि सगळंच. आम्ही पहिलं चुलीवरच स्वयंपाक करायचो तवा, पण आता सरपण राहिलं नाही, त्यामुळं आम्हाला असं गॅसवर काय सारखं गॅस संपत आहे, गॅस भरून आणायचा. लय मोठं सरपण असतं तर आम्ही बी मग गॅसवर स्वयंपाक केलाच नसता, असं चुलीवरच केला असता. चुलीवर स्वयंपाक भारी होते. पण मला तर चुलीवर स्वयंपाक बायचे खा बिस्किट. मग हिनं काय केलं माहिती का, असं मी काहीच म्हणलं नाही तिला. मोबाईल मी गाणे लावले होते ना सकाळ सकाळी, तर इथं मुंडकं ठेवून बघायली आणि तिचं अचानक मुंडकं इथं खटकीने लागलं मला. मी असं केलं, असं केलं की पळून गेली रडत बाहेर. तिला वाटलं आता काय म्हणती. तर हा फ्रेंड, मी ह्या पिवडीला बोलत होते. सकाळ सकाळी बिस्किट चहा खायली आणि हाय बाय करायली. तिला बी सवय लागली माझ्यासोबत व्हिडिओ बनवून हाय बाय करायची, है का नाही. तर बघा हे काय म्हणत होते, हा सरपणाचा विषय. आम्ही पहिलं ह्याच्यावर गॅसवर स्वयंपाक करीत नव्हतो, चुलीवरच कंटिन्यू स्वयंपाक असायचा आमचा. कुठं बी बाहेर इथं पत्र्या म्हणजे शेडमध्ये. आणि आमच्या घराला गिला वगैरे केला नाही, सगळं काळं जर होईन इटा म्हणून आम्ही असे शेड मारले पत्र्या पुढं. इथं कपडे वाळू घातलेत लेकराचे. आणि मग आम्ही नाही का असं मध्ये पत्र्यामध्ये स्वयंपाक करतो, कारण पत्रे काळे झाले तरी झाले, पण भिंती काळ्या. आमच्या घराचं काम लय बाकी राहिलंय, त्यामुळं आम्हाला घर काळं कसं करावं म्हणून पत्रे मारले. तर आता काल आम्ही मस्तपैकी शिळी आणली बघा. आता हे पाणी तर तापतंय. आणि पहिल्या काळामध्ये ब्रश वगैरे नव्हते, आणि आता काळामध्ये ब्रश निघाले, कोलगेट निघालं. तर मी बघा असं काही कोळसा आहे, हे बाबळीचा कोळसा आहे, ह्यानंच मी दात घासलेत आता. पण मी दात घासताना ब्लॉगच बनवला नाही, घेतला नाही, डायरेक्ट चहा पिताना घेतला. तर मला कोळसा खूप आवडते आणि कोळशानंच मी दात घासते बघा. आणि चुलीवर पाणी तापवतो आम्ही असं. तिकडं वडील आहेत आमच्या. म्हणली बघ काहीतरी म्हणली. ए पिवडे बघ पद्धत तिची. आईला विचार, आई पाणी कुणाला टाकलं आंघोळ कराय. शिळी बांधली का तिकडं.
तर मित्रांनो, मी तुम्हाला बघा आमची शेळी दाखवते. काल आम्ही मोठीच्या मोठी शेळी आणलेली आहे. कालच मला ब्लॉग बनवायचा होता शेळीचा, पण शेळी मला लय सळायली होती, पण बनवताच आला नाही. शेळी वडता वड्यानं हात दुखायला लागले. शेळी वडून वडून मीच आणली जाऊ, फक्त वडिलांनी घेतली आमच्या, मी आणली. ए गबरुषा, तुझी वाघ, ही माझं आवडतं वासरू आहे म्हणून. नाही हो काही, ही माझं आवडतं नाही, पण मला आवडायले कारण तिचं लय दुखायला लागले. आमचा बैल आहे. आता तवाचे वेगळे जनावर होते, आताचे वेगळे आहेत, नवीन आहेत सगळे. नवीन 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 माल येते आमच्याकडं. आमच्यात काय यायले जायलेले असतात. असं बी मला शेळी घ्यायची होती एक, पण माझ्या पैशानं मला नाही घेणं झाली. म्हणजे हे बघा, वडिलांनीच आणले आमच्या. मीच घेणार होते, पण त्यांनी घेतली. जाऊ द्या म्हणलं, आता त्यांनी सांभाळते. हे बघा कसं बघती. ए हाय कर. आता नवीन आणलंय तिला, त्यामुळं खायना झाली, नुसतं राग करायला लागली. आणि खरं तर तिचे पिले आहेत ना, पिले होते, पिले आणलेच नाहीत. तिला नुसतं शेळीला घेऊन आलो आम्ही. आणि मग पण लय गरीब आहे बरं का, लय गरीब आहे. मला तर लय माय येते, मला लय आवडते शेळ्या, मला लय माय येली बाबा. मला जर वडिलांना दिली तर मीच घेणार आहे ही शेळी, कारण लय गरीब आहे. काही का असं लय गरीब आहे वाघ माझं. हे हाय कर. आता इथं सोयाबीन आणून टाकली बघा, राग खायना झाली. तिला वाटायलंय माझ्या पिल्याला सोडून मला एकटीला आणलंय, मग खायना झाली बघा. तेव्हा हो का, तिला लय राग आलाय. अजिबात खायचं नाव घे नाही कालपासून. आता सवय लागूच तर, सवय लागले खाईन पुन्हा. ए खा की डबडे. काय नाव ठेवू हेच मला कमेंटमध्ये सांगा. आता थोड्या दिवस आता बघू कुठं जॉब भेटते का. ती जॉबला गेले तर मग शेळीचं अवघड होते. त्यामुळं मी म्हणलं वडिलालाच घेऊ जा म्हणलं. मग त्यांनी घेतली बघा ही शेळी मस्तपैकी. मला तर लय आवडली बाबा, लय गुणाची आहे, मारीत नाही काय नाही. कालच तुम्हाला दाखवायची होती, पण नाही दाखवू शकले. खरं तर पशु व्यवसाय खूप चांगला आहे केला तर, शेळ्यांचा, जनावरांचा. आमच्या पप्पांना लय नाद आहे जनावरांचा, करतेत बरं का बिचारी काय ना काय. आमची शेती थोडी कमी असल्यामुळं जास्त आता जनावर सपदत नाही, नाहीतर आम्ही करतो. मला पण खूप आवड आहे. पण आता हे आपलं माहेर घर आहे, आपल्या हक्काचं घर असतं. नवऱ्याच्या घरी आता भरपूर जनावर शेळ्या आहेत, पण ते आपल्या मनासारखं चलत नाही. आपल्याला काही देत बी नाही, सांभाळत बी नाही, त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. नाहीतर ही तर लय आवडतात मला, शेळ्या लय आवडतात. हे बघ कसं बघायली. ए काय बघायलीस? आता काय पप्पी घेते काय माझी? तोंडाचा वास घेऊ नको माझ्या. काय 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 माझी चिमणी काय ग, तुला गुणाची दिसायला लागली, गुणाची. तर काय दाढी आली काय म्हणजे वाघाला? खाकी उपाशी मरू नको, खा. ही शिळी आणली बघा आम्ही, ही दाखवायचं होतं तुम्हाला. तर बघा आमच्या इकडं सकाळ सकाळी वातावरण शेतात कसं दिसायलंय, भारी भारी. आंघोळ नाही केली अजून. आंघोळ करायच्या आधी म्हणलं सकाळ सकाळचे ब्लॉग टाकावा आणि पुन्हा आंघोळ करावा. आणि ह्या झाडामध्ये आमची विहीर आहे, ह्या विहिरीत पाणी आहे, कच्च भरली विहीर. तुम्हाला दाखवली असती, पण एवढं अडचण आहे ना मध्ये जायला, मला पाहता येत नाही. उगाच कलबिल गेला तर काय करावं म्हणून जात नाही मी जवळ. झाडं आहेत आणि इथं विहिरीच्या कडेने सीताफळीचे झाडं भरपूर आहेत. आम्हाला दिवाळीमध्ये एवढे सीताफळं खायला भेटतात की लय हातीच्या बाहेर. एवढे म्हणजे 4-5-6 झाडं, 7-8 झाडं आलेत हिरीच्या भोवताली. तेच, आणि आमच्या हिरीवर कढीपत्ता, सीताफळ, उंबराचं झाड, बोरीचे झाडं असे भरपूर आहेत. आणि बोरीचे झाडं आमच्या शेतात बी लय असल्यामुळं शेळी आमची खाऊ शकते. आता ते रुसली सध्या, तेव्हा कसं बघत ती वाय झालंय की तिला बाबा, कसलं डेंजर बघायला लागली माझ्याकडे. ए तुला काय झालंय वरडायला? बस की शांत. कर्मना झालंय, जनावर नवी आहेत सगळे. आमच्या घरा शेजारी एक बी घर नाही, आमचं एकटंच घर आहे शेतामध्ये. सध्या जनावरांच्या चाऱ्याचं लय अवघड झालंय. रानात सगळं हरभरं पेरलंय, असली गुळी बुसकट खाऊ खाऊ तर आलाय त्यांना, पोट भराना झाले जनावरांचे. तुम्हाला काल मी एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं, इथं चिगळाची भाजी आली. चिगळाची भाजी,
चिगळ आहे, आई काही बी सांगते, चिगळ नाही, काय म्हणते त्याला, त्याला म्हणते घोळाची भाजी, घोळ घोळ म्हणते त्याला. खरं तर आम्ही चिगळ म्हणून राहिलो त्याला. तर बघा आम्ही काल एवढं खुरपिलंय असं, आणि हे असले गटुडे बघा हे कसे झालेत, जवळून दाखवते. हे बघा हे असे गटुडे टाकलेत सगळे, आणि खुरपे पण जागेवरच आहे, जागेवर. एवढ्या रानात लई चिगळ झाला, आता सगळा काढून टाकायचा आहे. आणि जर नाही काढलं तर सगळ्या रानात होऊन जाऊ शकते, तुम्हाला माहिती, घोळाची भाजी. तर आता आंघोळ करून खुरपाय बसायची, एवढं खुरपून टाकायचं.